तर सरपंच हत्या प्रकरणात राज्यातील वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे आणि या प्रकरणी तपास करणाऱ्या सीआयडी पथकाला स्कॉर्पिओ गाडीमध्ये 2 मोबाईल मिळालेत आणि या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ आणि मोबाईलवरून एका बड्या नेत्याला फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सरपंच हत्या प्रकरणी 2 मोबाईल जप्त, मोबाईलवरून बड्या नेत्याला फोन। कोण आहे हा बडा नेता? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या तपासाने आता वेग घेतलाय। या प्रकरणी सीआयडीच्या हाती मोठे पुरावे लागलेत। गुन्ह्यात वापरलेले 2 मोबाईल सीआयडीला सापडलेत। जप्त केलेल्या स्कॉर्पिओ गाडीत हे 2 मोबाईल आढळले असून सरपंचांना मारहाण करतानाचा व्हिडिओ या मोबाईलमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच एका बड्या नेत्याला याच मोबाईलमधून फोन केल्याचंही समोर आलंय। फोनमधून सध्या डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू असून या प्रकरणी अंजली दमानिया यांनी त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करण्याची मागणी केली। आताच काही माध्यमांकडून कळलंय की सीआयडीने जी चौकशी केली आहे तर त्या स्कॉर्पिओमध्ये 2 मोबाईल मिळाले, त्याचा डेटा रिट्रीव्ह करण्यात आलाय आणि त्याच्यात संतोष देशमुखला मारहाण करतानाचे अतिशय भयानक असे व्हिडिओज आहेत। आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोनवरचं संभाषण झालंय। हे जेव्हा कळतंय तर हा बडा नेता कोण, ताबडतोब हे डिटेल्स बाहेर आले पाहिजेत, कारण हा बडा नेता कोण आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आता हा बडा नेता कोण असा प्रश्न उपस्थित झालाय। या मोबाईलद्वारे फरार आरोपींनी ज्या लोकांना संपर्क केला त्यांची चौकशी पथकाद्वारे सुरू करण्यात आली आहे। आतापर्यंत 100हून अधिक जास्त लोकांची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे। मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। इतकंच काय तर या प्रकरणात आरोप होत असलेला वाल्मिक कराड फरार असून सीआयडीनं कराडची पत्नी मंजिरी कराड यांची केज पोलीस स्थानकात दुसऱ्यांदा चौकशी केली। वाल्मिक कराडवर याच पोलीस ठाण्यात खंडणीचाही गुन्हा दाखल आहे। या प्रकरणी आता सीआयडी तपासात काय मोठा खुलासा होतो आणि सरपंच संतोष देशमुखांचे खरे मारेकरी गजाआड जायला आणखी किती वेळ लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।